गणनाथ सरस्वती रवि शुक्र बृहस्पति पंचेतांश स्मरे नित्यं वेदवाणी प्रवर्त सरस्वती प्रणनादो सर्वकार्यसिद्धये मातृदेव भव पितृदेव भव आचार्यदेव भव आदिदेव भव सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः। गोपाल कृष्ण भगवान लोकाभिरामं रणरंगधीरं कारुण्यरूपं करुणाकरन्दं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। गोविन्दाय नमो नमः। गोविन्दाय नमो नमः। अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेय महामुनि वाराणस्यां भैरवदेव संसार भयनाशनम् दर्शनेन विनश्यन्ति श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम। राजाधिराज रामचंद्र भगवान पवन सुत हनुमान उमापति महादेव नमः पार्वती पतये हर हर महान सीताकांत स्मरण जय 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 रघुवीर। निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम राजाधिराज रामचंद्र भगवान की विश्व पितामह म्हणतात हे धर्मराजा पुरुषोत्तम नारायणाने नारदांना हे ज्ञान सांगितल्यावर नारद म्हणाले भगवंता आपल्याला अवतार धारण्याचा उद्देश मला आता कळाला। तुम्ही जो अवतार धारण करतात आपल्याकडे लिहिले अवतार तुम्हा धराया कारण जड जीवा धारण। जड जीव कशाने होतो मनुष्य एक तर लोभानं आणि दुसरं कामानं। हे या दोन गोष्टी जे आहे ह्या माणसाच्या शरीरात जर अतिप्रमाणाच्या बाहेर झाल्या तर मनुष्य जन्मातून त्याचं पतन होतं। आणि लोभ आणि काम यांना जर जीवनात बंधन ठेवलं आणि शेवटी लोभ आणि कामातून निवृत्त झालं तर मनुष्य मोक्षाला जातो। म्हणून धर्म अर्थ काम आणि मोक्ष काम आणि अर्थ यांना शेवटी मोक्ष आहे आणि आधी धर्म आहे। धर्माच्या नियमाने जर यांना चालवले काम आणि मोक्षाला तर अर्थ आणि कामाला तो मनुष्य मोक्षाला जातो धर्माला अडून। म्हणून नारद म्हणतात महाराज
आता मी तुमची पूजा करतो आणि मला श्वेतदीपामध्ये जायचं आहे. जिथे शुक गेले तिथे जायचं, व्याज जाऊ नाही शकत. तर मी माझ्या स्वरूपाचं वर्णन सांगतो आणि तुमच्या विग्रहाचं दर्शन करतो. हे लोकनाथा, मी वेदाचा स्वाध्याय केलेला आहे. नारद सांगतात मी काय काय केलं आहे. मी तप केलं आहे, मी असत्य भाषण कधी केलं नाही, मी गुरुजनांचा आदर केलेला आहे. आणि दुसरी गोष्ट, गुप्त गोष्ट मी कधी प्रगट केलेले नाही. शत्रू आणि मित्र यांच्याबद्दल माझ्या मनात समभाव आहे. आदिदेव परमात्म्याला मी शरण जातो. सदा अनन्य भावानं मी भजन करतो. भजन करायचं असेल तर अनन्य. भजन म्हणजे करमणूक नाही किंवा भजनावर उदरनिर्वाह नाही. म्हणून या कारणानं माझं अंतःकरण शुद्ध झालेलं आहे. असं वागलं की अंतःकरण शुद्ध होतं. अंतःकरण म्हणजे चित्त, मन, बुद्धी आणि अहंकार. अशा दशेमध्ये मी परमेश्वराचं दर्शना वाचून वंचित कसा राहू शकतो. श्वेतद्वीपामध्ये गेल्यानंतर परमात्म्याचं दर्शन होतं. आता या ज्ञानी लोकांचं श्वेतद्वीपात जाणं म्हणजे त्या पर्वतावर जाणं आहे. आपल्या संसारी माणसाला त्या पर्वतावर जाण्याची आपली योग्यता, पात्रता, सत्यता नाही आहे. पण सत्वगुणामध्ये राहून आपण देवाला जाणू शकतो. जो तसा श्वेतदीप आहे तसा आपल्याकरता पूर्ण सत्वगुण आहे. म्हणून ब्राह्मण मनुष्य पांढरेच कपडे घालतो. सुरुवातीपासून धोत्र पांढरं, उपरणं पांढरे. हे काठ बीट आता निघाले, नाही तर धोत्राला काठ सुद्धा नव्हते. हे असे काठ असायचे पूर्वी साधे. श्वेतदीपामध्ये राहण्याकरता पांढरं वस्त्र धारण करायचं आणि सत्वगुणाचा आहार करायचा, सत्वगुणाच्या विचारात राहायचा, म्हणजे जीवाला देवाचं दर्शन होतं. श्वेतदीप इथे सत्वगुण. मग आत बाहेर गरम मसाला असं आहे. उडदाचं वरण, केवटी वरण. केवटी वरण होतं शेवटी मरण. वरती येतं ते ही ॲसिडिटीची गोळी घेईन, ती घेईन. शेवभाजी लग्नात खाऊन आला की नाही. आज साधं जीवन लोकांना आवडतच नाही हल्ली. म्हणून नारद म्हणाले मी तुमच्याकडून सनातन धर्म ऐकला आणि सनातन धर्म रक्षण करण्याकरता तुम्ही बद्रीनारायणामध्ये बसलेले आहेत आणि विधिवत तुम्ही सुद्धा पूजा करतात. आता मला कळालं पितरांची पूजा का करायची. त्यांच्या पूजेशिवाय नीती नीट राहू शकत. आई वडिलांचा आणि आपल्या पितरांचा आपल्याला जर आशीर्वाद असेल तर संकटाच्या वेळी आपण घसरण्याच्या ऐवजी सावरले जातो. पूर्वी लोक म्हणायचे, परवा मी मुंबईला चाललो होतो ना, थोडक्यात आमची गाडी वाचली, आमच्या आई वडिलांची. आता तर कशाची पुण्याई. अहो 8-8 दिवस पोरं फोन करत नाही आईला आणि बाबाला. हे नुसती वाटत पाहता, आला फोन भाऊचा, आला फोन भाऊचा. भाऊ तिकडे खाऊ खातो. यांना वाटतं की आपण आपल्या मुलांनी आपल्याला फोन करायला पाहिजे, पण हे यांच्या गावातल्या गावात बापाला करत नाही. तुम्ही जर तुमच्या बापाला केला नाही तर तुमचा पोरगा तुम्हाला करेल कुठून. कारण त्यांचा तळतळ आहे म्हणून त्याला बुद्धी होत. त्यांचा आशीर्वाद असला तर त्याला आपोआप बुद्धी होईल. काही मुलं मुंबईला, बाबा मी अजून लोकलमध्ये आहे बरं, आता घरी जातो, असं फोन करून देतात. मग ते आईवडील म्हणतात अजून लोकलमध्ये आहे, केव्हा घरी जाईन, केव्हा जेवेन.
आपला नथू 8 दिवस पाहत नाही आपल्याकडे. मला का फोन करायला वेळ आहे का असा करडतो. विचार करा, तुम्ही जर ते पेरलं असेल तर तेच उगवेल, आणि तुम्ही जर उडीद आणि ज्वारी पेरली असेल तर कळणंच उगवेल. मग किती दिवस माझ्याकडे राहायचे, त्याच्याकडे जाय ना, बापाला म्हणतात तिकडे पाहा ना काही, इथे सगळं आयतं भेटतं म्हणून इथे राहता असं बापाला बोलता. विचार करा, अशा लोकांनी 4-4 वेळा जरी नारायण नागबळी केली तरी काही उपयोग होत नाही. 4-4 वेळा करणारे आहे, 4 वेळा. विचार करा. काल मी ते मोराच्या पिसाचं बोललो ना, आज लोकांनी येऊन सांगितलं म्हणे आम्ही तर आणलं आणि तुम्ही तर बोलले. जीव आहे तो. आणि भारताचा त्याचे असे हाल राष्ट्रीय पक्षाचे, कारण कोणीतरी चिकटपट्टी काढली, इकडे लावलं तिकडे लावलं म्हणजे पैसा येतो. तुम्ही किती सांगितलं तरी ते पोरं ऐकणार नाही तुमचे. एवढे लोक घेतात ते का एवढे, तुम्हाला येणं ठरवेल तो नथू. कारण तो नथू अब्दुल्ला मध्ये बसतो. संगतीचा परिणाम आहे. सगळीच जर पिढी अशी झालेली आहे ना, तर तुम्ही काहीही करू शकत. हा, त्याने ती संगत सोडली पाहिजे, पंगत सोडली पाहिजे. जेव्हा संगत पंगत सोडेल तेव्हा तो ऐकेल. मी सनातन धर्माचं रक्षण केलंय, मला नारायणाचं विधिवत पूजन करायचे, तुम्ही मला आज्ञा द्या. पुरातन ऋषींची मला पूजा करायची आहे. म्हणजे आता ते पुरातन ऋषी काल सांगितले तुम्हाला, वशिष्ठापासून सगळे ऋषी यांचं पूजन करायचं आहे. म्हणून आपल्याकडे ऋषी पंचमीला स्त्रियांकडून ऋषीपूजन होतं. ब्राह्मण रक्षाबंधनाच्या दिवशी यज्ञोपवीत बदलवताना सगळ्या ऋषींचं पूजन करतो. ऋषी हे आपले पितर आहे, यांच्यापासून आपण उत्पन्न झालो आहे, म्हणून त्यांचं गोत्र, त्यांचं नाव म्हणजे आपलं गोत्र आहे. मी पायी वारीला गेलो ना पैठणहून, तेव्हा मला क्षौर करायचं होतं. म्हणून एका नाव्याच्या दुकानात गेला तर चालू इमिटेशन बुवाचा फोटो होता त्याच्या दुकानात, झलकबाज बुवाचा. म्हटलं का रे तू सेना महाराजांचा फोटो लावत नाही? नाही म्हणे. म्हटलं तू सेना महाराजांचा फोटो उद्या परवा लाव, पुढच्या वर्षी मी येईन तोपर्यंत बिलकुल ते फॅराश राहील म्हणे. आणि त्याला लावलं बा दुसऱ्या दिवशी. आणि जेव्हा चाललं मी दुसऱ्या वर्षी जेव्हा गेलो महाराजांबरोबर, तो पळत पळत आला दुकानात. म्हणजे महाराज माझी आठवण नाही का तुम्हाला? म्हटलं येतो ना ते महाराज. महाराज म्हणतात दादा पैठणचं नावे तुम्हाला बोलवायला आलं म्हणजे कमाल आहे. म्हटलं महाराज मागच्या वर्षी पेरून गेलो आहे मी तिथे, ते उगवलं असेल आता. महाराज म्हणे चला मी पण येतो म्हणे. आम्ही दोघंच्या दोघं ते पायगुरे. म्हटलं तू न बोलता संत तुझ्या दुकानात आले. मग ते खुर्चीवर बसले, त्याने त्यांची पूजा केली, त्यांना दक्षिणा दिली. मी महाराजांना म्हटलं पायापुढे ठेवून घेऊ नका, कारण तो सेवक आहे आपला. कारू नारू महाराजांनी घेतलं आणि त्याच्या गल्ल्यामध्ये टाकून दिलं. पण दुकान एकदम आलिशान झालं. म्हटलं आहे ना सेना महाराज संत, याला ओरिजिनल संत म्हणतात. आपण कधी डुप्लिकेटच्या मागे लागतो. तुका म्हणे जनी म्हणे आयशा संता, आयशा शब्द आहे, आयशा तैशा नाही. जनी म्हणे आयशा संता शरण जावे. नामदेव महाराजांचा जनी स्वतःला सेवक म्हणवते, पण नामदेव महाराजांना अनेक वेळा जनाबाईनं उपदेश केला आहे. असं आहे की नामदेव महाराज असं नाही करून चालणार, असंच करावं लागेल. अभंग आहे तिथे.
उपदेशापरते. जसं मुक्ताबाईने ज्ञानोबाला हे केलं आहे तसं जनाबाईने केलेलं आहे. एका मोठ्या संताच्या ग्रंथामध्ये असं लिहिलेलं होतं की जनाबाई यांची दासी. दासी या शब्दाचा अर्थ त्यांनी तिथे वेगळा लावला होता. मी त्या पुस्तकावर फोन नंबर ज्याचा होता त्याला फोन केला होता की हा शब्द काढून टाक, तुला दासी शब्दाचा अर्थ तू वेगळा ठेवला. सगळे भगवंताचे दास आहे म्हणून वैष्णव लोक दास शब्द लावतात. दास म्हणजे नौकर नाही, सेवक आहे. नौकर काय घेतो? हा, तुम्ही नौकर आहात. दास आहे, दासी नाही ती. मला सगळे म्हणे तो बदललो ना. आणि म्हटलं पहा पुढच्या एडिशनमध्ये बदललंच पाहिजे. बदलून आलो. आमची चूक झाली, आम्हाला या शब्दाचा अर्थ कळाला नाही म्हणून मागच्या याच्यात असं होतं, आता असं आहे लिहिलं. कारण जे विद्वान लोक असतात ना ते आपली चूक ताबडतोब मान्य करतात. अर्धवट असतात ते त्यांना समजतच नाही, त्यामुळे ते मान्य करत नाही. त्यांचा दोष नाही येतो. कारण सगळे लोक इकडून तिकडून काढून लिहितात. काही आपल्या बुद्धीचं, काही पुण्यातलं टाकतात त्याच्यात. पुण्यातले लोक आपलं मत टाकून देतात त्याच्यात. इकडचे ऋषी टाकणार नाही कोणी आपलं मत मांडले. आज आपण सकाळी 4 संतांचं चरित्र पाहिलं. बुद्धी काम करत नव्हती. छोटे छोटे चरित्र होतं पण बुद्धी काम करत नव्हती. म्हणून सगुण चरित्रे परमपवित्रे सादर वर्णावी. हे सगुण चरित्र जे आहे, जे परमपवित्र आहे ते सांगितले पाहिजे. जसं जसं आपलं अंतःकरण पवित्र होतं ना तसं दशमस्कंद वारंवार वाचावासा वाटतो. आपलं अंतःकरण जसं पवित्र होईल. नाही तर सुरुवातीला काय वाटतं, काय कृष्णाच्या कथाच आहे, खेळले ना मग नाही. पण जसं जसं आपलं अंतःकरण वाचून वाचून पवित्र होतं तसं तसं वाटतं की दशमस्कंद केव्हा सुरू होईल. बाकीच्या स्कंदाच्या ऐवजी मग काही लोक विचारतात नुसता दशमस्कंद वाचला चालेल का. म्हटलं उत्तम, कारण ते अंतःकरणाला पवित्र करतं. हरिचरित्र काय करतं तर चित्ताचं, मनाचं, बुद्धीचं जे दोष आहे ते हरण करतं. सर्व दोष हरणन जड जीवा काय हरिनाम. म्हणून भगवंताच्या सगुण कथा ऐकल्यानंतर नामस्मरणाला बुद्धी तत्पर होते. महाराज मी मेरू पर्वतावर जाईल आणि नारद मेरू पर्वताच्या शिखरावर गेले. एकांत स्थळी शांत बसले आणि पश्चिम दिशेला दृष्टी टाकली आणि तेवढ्या वेळात नारद आकाश मार्गानं श्वेतद्वीपावर पोहोचले. आणि श्वेतद्वीप नावानं प्रसिद्ध असलेली जागा विशाल त्यांच्यासमोर प्रगट झाली आणि त्या श्वेताचं वर्णन केलेलं आहे. प्रकृतीत इंद्रिय शून्य होऊन जातात. तिथे आपली प्रकृती आणि आपले इंद्रिय हे शून्य होऊन जातात. सत्वगुण झाला म्हणजे मनुष्य निरागस होतो. इंद्रियामध्ये अहंकार आला की इंद्रिय ताठ होतात. पण तुम्ही नुसता नवीन बूट घ्या, टाटाचा आहे, बाटाचा आहे, चालण्यात फरक पडून जातो. बायानं सुद्धा उंचट टापीची चप्पल घातली की हवेत चालतात. नवे कपडे घातले की एकदम टाट चालतात. आणि घरी गेलं म्हटलं तेव्हा रस्त्यानं कसा काय जोर होता, कुठून आला तर हा रजोगुण जोड आणतो. म्हणून सणावाराशिवाय या रजोगुणाला स्पर्श करू नाही. आपण तर हवेत उडतो नेहमी आणि त्यामुळे मन कावरं बावरं होतं रजोगुणामुळे. मन हे कावरं बावरं होतं आणि घरी आलं की अमृतांजन रगड मग लागतच ते उशाशी आहे.
असं आहे ते. रजोगुण कावरं वावर करतो माणसाला, सत्वगुणात काहीच होत नाही. असं सुद्धा येत नाही की आपल्याला नजर लागणार आहे, रजोगुणालाच नजर जास्त लागते. काय म्हणून ते म्हणतात प्रकृती इंद्रिय शून्य होऊन जातात, शब्द उरत नाही, आणि शब्द नाही त्यामुळे विषय नाही. शरीराचा काही भाग शांत राहतो, फक्त सुगंध येतो. कोणापासून? तर तिथे जे लोक बसलेले आहे त्यांच्या शरीराचा दुर्गंध येत नाही. कफ पित्त वात नष्ट होऊन जातं, अन्न आत जात नाही, त्यामुळे प्राण शुद्ध होतो. त्या लोकांच्या शरीराचा सुगंध श्वेतदीपामध्ये पहा तुम्ही, जे सत्वगुणी लोक आहार करतात त्यांच्या घामाचा वास येत नाही. तुम्हाला घामाचा वास जाण्याकरता 1500-1700 रुपये खर्च करावे लागतात. बऱ्याच लोकांचा तोंडाचा वास येतो, त्यांना माउथ काय माउथ फ्रेश वापरावं लागतं. काही नाही, लवंग आणि दालचिनी खाल्ली तर तो वास येत नाही. दालचिनी काय करते? रक्ताचा घट्टपणा कमी करते. आपल्याकडे ही मिरची नव्हती, त्या दगामाने आणली ती नाही. आपण हे मसाल्याचे पदार्थ तिखट म्हणून वापरत होतो, बरोबर आहे ना? आपल्याकडे हे गरम वाटाचाच मसाला आहे, त्याच्यात ही मिरची नव्हती. सुंठ, आलं, मिरे, जिरं, मोहरी हे सगळं वाटून घ्यायचो आपण आणि त्याचा मसाला करत. वाटलेला मसाला आनंद देतो, हा उग्र आहे. आणि त्या मसाला उग्र होऊ नये म्हणून त्याच्यात धणे आहे. धणे थंड आहे. धणे अजूनही काही लोक आहे की ते महिन्या 2 महिन्यातून वाटलेला मसाला खातात. या दिवसात तो शरीराला पूरक आहे. हिवाळ्यामध्ये श्वेतदीपामध्ये राहतात, त्यांच्या शरीराचा सुगंध येतो. पापी मनुष्याच्या डोळ्यामध्ये नेहमी भेद दिसतो. त्याचे हाडं व्रजासारखे कडक होतात आणि दुसऱ्याचा अपमान केल्यामुळे त्याचं मन खराब झालेलं असतं. तिथले जे लोक आहे त्यांच्या हाडाला मऊपणा येऊन जातो. म्हणून सात्विक लोक जळाले ना थोडेफारच हाडं निघतं त्यांची शिल्लक, आणि राजसी आणि तामसी लोकांचे जास्त निघतात, जळून खाक होऊन जातं. आता गौऱ्या आहे ना, तर गौऱ्याने सुद्धा सात्विक लोकांचे हाडं पुष्कळ जळून जातं, थोडेफार सापडतात. आजचीच सापडल्या नाही, कारण त्या भस्म झाल्या. तमोगुणात्मक आणि रजोगुणात्मक असती लवकर अग्नीने सुद्धा जळत नाही. आणि म्हणून असती गोमूत्र, हळद, तुळशीपत्र आणि दर्भ याच्याने शुद्ध कराव्या लागतात. धर्मराजानं विचारलं, महाराज श्वेतदीपामध्ये राहणारे पुरुष त्यांचे इंद्रिय आहार आणि याची चेष्टा काय आहे? पहा धर्मराजाने काय प्रश्न म्हणजे तिथे काय खातात ते? भीष्मपिता म्हणाले, राजा ही कथा फार विस्तृत आहे, पण आता तुला माझ्या तोंडून ऐकायचीच आहे, तर याचा सारांश सांगतो. पूर्वकालामध्ये या पृथ्वीवर एक उपचरिक नामक राजा होता. या पृथ्वीवर उपचरिक एक नामाचा राजा होता. त्याचं राज्य चांगलं चाललं होतं. इंद्र त्याचा मित्र होता आणि तो नारायणाचा भक्त म्हणून प्रसिद्ध झाला. तो इंद्र त्याचा शत्रू बनून गेला की हा जर नारायणाचा भक्त झाला आणि उद्या नारायणाच्या मनात आलं याला हाकला आणि याला बसवा. कारण हे जगात असंच असतं. राजकारण जे आहे ना ते भयकारकच असतं. हा आपल्या पुढे गेला की मग त्याला खाली ताना, तो गेला की त्याला खाली ताना.
म्हणून सुव्यवस्था कायम टिकत नाही. चांगलं काम करणारा मनुष्य आला की त्याला खाली ओढण्याचं काम केलं जातं. त्यामुळे सुव्यवस्था टिकत नाही. पहा तुम्ही कोणतंही चांगलं काम आहे ना त्याला बंद करू नका. तुमचं सत्ता आली तरी ते काम पुढे न्या. नाही ते बंद करायचं आणि दुसरं उभं करायचं. यांची स्कीम बंद त्यांची स्कीम बंद आपली स्वतंत्र चालू करायची. त्यामुळे काय होतं व्यवस्था नीट नाही राहत. आणि मग सांगायचं त्यांच्या काळातले ठेके आहे यांच्या काळातले ठेके आहे असं बोलायचं परत. आता तेच बोलणं चाललं आहे. असं आहे. म्हणून ते म्हणतात हा प्रसिद्ध राजा धर्माचरण करीत होता आणि त्याच्या वडिलांची भक्ती करीत होता. त्याच्या पितरांचं आदर. इंद्र मात्र तसं काही करत नव्हता. इंद्राची नजर नेहमी दुसरीकडे की आपल्या पुढे कोणी जायला. पोरांच्या बाबतीत सुद्धा लोक असं करतात. कधी दुसऱ्याच्या पोराला भरपूर मार्क मिळाले 12वीला, यावर्षी पेपर सोपे होते असं, आणि स्वतःच्या मुलाला कमी मिळालं की यावर्षी काय कठीण पेपर निघाले हो. हे असं आहे. कोणताही मुलगा असो त्याच्या बुद्धीची ती परीक्षा आहे. परीक्षा आहे ती. 100 मार्कात पास होत नाही म्हणून 80 मार्क करावे लागले. 20 मार्काचे वरतून द्यायचे. सहज पास होता पोरं. 80 पैकी किती लागतात? 80ची किती पास व्हायला लागतात. आणि 20 पैकी मास्तरला शेवभाजीची पार्टी दिली की 20ची 20 भेटतात. असं आहे. असं म्हणजे 25 मार्काचा अभ्यास करायचा, 20 मार्क वरतून घ्यायचे झालं. हुशार मुलांना जास्त मार्क दिले पाहिजे वरचे, कारण ते हुशार आहे. असं सापडतं की हुशार मुलांना कमी मार्क दिले जातात. जे नापास होण्यासारखे त्यांना 20 पैकी 19 दिले जातात. नाही त्याचं वाढवतं पण चांगल्याचं पर्सेंटेज कमी करता ना तुम्ही. असं आहे. नाही तर पूर्वी कसं होतं 100 पैकी किती भेटले तर सांग, बाकी तर काहीच नाही. त्याला काही लावायचं नाही. शिक्षकांची सोय केली कारण त्यांनी इतके पैसे भरले आहे. असं आहे ते. म्हणून नारायणानं या सगळ्या भूमंडलामध्ये साम्राज्य स्थापन केलेलं आहे. म्हणून वैष्णव शास्त्र विधान वेगळं आहे. शैव आणि विधानामध्ये फरक आहे. शैव विधान हे राक्षस सुद्धा पाळू शकतात, पण वैष्णव शास्त्र राक्षस पाळू शकत. पण कोणताही राक्षस हा ब्रह्मदेवाचा भक्त झाला पण विष्णूचा होऊ शकला नाही. कारण वैष्णव शास्त्र हे सर्वस्वी त्यागावर अवलंबन. म्हणून वैष्णव जनतेने कहियो पीड पराई जान. शैव मनुष्य दुसऱ्याची पीडा जाणून नाही घेत. बा तुम्ही दसमंधर जालंधर सगळे जे राक्षस झाले यांनी परक्याची पीडा पाहिली का? आपल्याला रोडचा कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे, कोणाचे तंगडे तुटतील असं कोणी विचार केला का? आता तिकडे गाड्या कमी उतरतात, तिकडचं नीट होऊन गेलं पण इथलं नीटच होत नाही. आज आम्ही चाललो होतो ना ते तो एस टी फक्त एवढीशी शिल्लक राहिली होती त्या गाडीला ठेवून द्यायला. म्हणजे गडबडच झाली असती 12 वाजता. असं आहे. म्हणून ते म्हणतात भगवान नारायणाचं पूजन केल्यानं बुद्धी सत्वगुणात वळते आणि
शैवाचं पूजन केल्यावर बुद्धी फक्त पदाकडे वळते. बस. मी सांगितलं ना, कमी झाली गर्दी, आकांक्षा अपेक्षा काही पुऱ्या झाल्या नाही. म्हणून हे धर्मराजा पितर संत ब्राह्मण यांची पूजा केल्यानं आपलं आश्रयधन वाढतं. आता आश्रयधन म्हणजे काय? आशीर्वादाचं धन. हे आशीर्वाद देत असतात आणि ते आशीर्वादाचं धन वाढतं. आशीर्वादाला कुठूनही संकट काळी अकाली धन मिळून जातं. किंवा कोणी येऊन म्हणतो, हे घे काम करून घे तुझं. अकराव्या अध्यायात परवा वाचलं, कल्याण हो तुझ्या सुता रुद्र करोला आणि आयुष्य वाढून गेलं. हे लक्षात ठेवलं पाहिजे. पण वैशंपायनासारखे लागले ना ऋषी, रुद्र करायला कोण लागले? धोत्रण्याचा कंटाळा आणि तू रुद्र म्हणतो. कारण ते धूत वस्त्र पाहिजे आणि काष्टा घेतला पाहिजे. अरे मद्रासी लंगोटी लावतात, मग त्याच्यावर लुंगी लावतात दक्षिणेकडे. त्यांना काष्ट्याचं ज्ञान नाही आहे, पण महाराष्ट्रामध्ये काष्ट्याचं ज्ञान आहे. मी कीर्तन केलं 72 साली, पहिलं कीर्तन, आणि दुसऱ्या दिवशी बाबांनी माझा पायजमा हांड्याच्या खाली जळून टाकला. असं धरला, असं पेटवला त्याला. याच्या पुढे चालणार नाही, काष्टाच लागणार. काष्ट्याशिवाय उपयोग नाही. अर्ध काष्टाही चालत नाही ब्राह्मणाला, पूर्ण काष्टात. शेतकऱ्याने अर्ध काष्टा करत आणि शेतकऱ्याने क्षत्रियाने लंगोटी टाईप धोत्र नेसायचं डबल काष्ट्याचं. जे त्याला आत लंगोटी लावायची परवानगी नाही ना, तर त्याने धोत्राचीच लंगोटी करायची. असं आहे. म्हणून वैष्णव शास्त्र जे आहे, सगळ्यांना खाऊ घालून मग स्वतः जेवायचं, वैष्णव शास्त्र आहे. म्हणून सदा सत्य बोललं जातं. सगळ्यांना जेवू घालून मग जर जेवलं तर सगळ्यांच्या उरलेल्या अन्नाचा प्रसाद होतो. म्हणून ही जीभ सत्य बोलते. आता बायास बरोबर जेवायला बसतात म्हणून लवाळ्या खपवून टाकतात, पैसे चोरतील, अमुक चोरतील. पूर्वी बाया सगळ्यांचं जेवण झाल्यावर जेवत होत्या. आता आमने सामने. म्हणून त्या बाईच्या आश्रयानं घर चालायचं, कारण ती सगळ्यांच्या अन्नातला प्रसाद मग स्वतः ग्रहण करायचं. अशा प्रकारे देवराज इंद्र आणि तो राजा एका आसनावर बसायचे, एका सिंहासनावर बसायचे, एका शय्येवर झोपायचे. पण राज्य, धन आणि श्री आणि वाहन याच्याबद्दल इंद्राची आसक्ती कमी व्हायची नाही, पण त्या राजाची आसक्ती कमी होऊन गेली. सिद्धांताकडे लक्ष द्या. इंद्र अहिल्याचा छळ करतोय आणि हा राजा श्वेतद्वीपाकडे जातोय. कारण तो सगळ्या पितरांचं कर्म करून वागत होता. इंद्र राजा असल्यामुळे नौकरांकडून करून घेतो. बापाची व्यवस्था कोणाकडून करून घेता लोक? कसं असं आलं? असं आहे. आईची व्यवस्था दुसऱ्या कामाला नौकर लावायचे, पण त्यांचा हात धरणं, त्यांना बसवणं, त्यांना जेवू घालणं हे आपण करायचो स्वतः. कारण त्या सेवेचं पुण्य आहे. नौकराला तुम्ही पगार द्या, पण त्याला वृद्ध सेवेचं पुण्य मिळणार आहे.
लक्षात ठेवा, नोकराचा डबल फायदा होतो, पगार तर मिळतोच, पण वृद्ध सेवेचं पुण्य मिळतं. पण त्याने जर त्यांच्याशी तिरस्काराने वागला तर पुण्य मिळणार. बाबा हे पाणी आणलंय, घ्यायचं आहे का? नको, मी परत आणून देईल असं बोललो. घ्या ना, काय डोकं उठवत आहे? असं आहे. सेवाभाव हा फार वेगळा आहे. जसा शेवाया खाताना माणसाची परीक्षा असते, याला खाता येतं का नाही, म्हणून लोक नवरदेवाच्या सेवायात थोडासा डिंक टाकून त्यासाठी तो आता करतो. सासू टाकत नाही, साल्या टाकून देतं गुच्चूप. आता तर खात नाही नवरदेव सेवाया, नाही तर लगेच व्हिडिओ काढतील त्याचं. हा सांगण्याचं तात्पर्य हेच की इंद्राला कृपाप्रसाद नव्हता, या राजाला मात्र कृपाप्रसाद होता. म्हणून माता पिता मोठा भाऊ, पाहत मी कसाही भाऊ असो, लहान भाऊ आला लग्नात, हा आता तो पाहून येईल, मला काही गरज नाही, लगेच त्याच्यावर सगळं टाकून घरातले पोरं पोरी घालून, एवढा काय भावावर विश्वास आहे कोणा ठाऊक, तर त्याला आत्मविश्वास आहे, तो आल्यावर दणदण कामाला लागतो. खरं ते बंधुत्व आहे. मोठा भाऊ आला की लहान भाऊ म्हणतो आता मला पाहणं नाही, तो घरातलं पाहून येईल, त्याला डोक्यातून काढूनच टाकतो तो. त्याचं कारण ते बंधुत्व आहे. ते त्याची बरोबरी कोणी करूच शकत नाही. स्त्री जन्मात बंधूचं महत्त्व तात्पुरतं राहते, पण पुरुष जन्मामध्ये बंधूचं महत्त्व जास्त. म्हणून ज्याला भाऊ नाही ना तो जगात खूप दुःखी असतो. म्हणून माणसाला भाऊ पाहिजे, कारण सांगता येतं सगळी गोष्टी. मग तो म्हणतो मी आहे ना काय घाबरतो, अरे लात मारू तिथे पाणी काढो. बंधू वैरी होतो ती गोष्ट वेगळी आहे. लोभी माणसं वैरी होता, सात्विक माणसं वैरी बनत नाही. रजोगुणानं वैरत्वाला आश्रय येतोय, सत्वगुणानं वैरत्वाला आश्रय येत नाही. म्हणून त्यावेळेस नारदाने पंचतंत्र नावाचा ग्रंथ एवढ्या करतात लिहिला. म्हणून ही श्री बालाजीची जी व्यवस्था आहे पूजेची, ही सगळी नारद तंत्रामध्ये आहे. आणि म्हणून नारद तंत्राची पूजाच वेगळी असते. या बालाजीची स्थापना झाली ना तेव्हा मी मद्रासी ब्राह्मणांना 12 ठिकाणी शांतीपाठाला नेलं होतं. ते मला म्हणे काय, म्हटलं तुमच्याबद्दल लोकांच्या मनात जो आदर आहे तो कळायला पाहिजे, तुम्ही करता काय आणि आम्ही करतो काय. सगळ्या लोकांना कळालं की हे नुसतं सोंग करतात असे. कारण दाखवायची विद्या वेगळी असते आणि ज्यांच्याजवळ खरी विद्या आहे ते दाखवत नाही. कारण विद्येच्या त्या विद्येने आपल्या यजमानांचं काहीतरी भलं झालं. पुरोहित याचा अर्थच असा आहे, जो यजमानाचं हित इच्छितो त्याचं नाव पुरोहित. म्हणून राजानं धर्मपूर्वक शासन केलेलं होतं, असत्याचा आश्रय केला नाही, मनामध्ये कोणाच्या विरोधात निंदा केली नाही, म्हणून राजाचं पाप सुटलं आणि इंद्राला भग खलास. इंद्र पडली भग, चंद्र झाला काळा, नारद चुकला भजनाचा. तर याकरता मनुष्य सुद्धा मग तंत्रशास्त्राची उत्पत्ती केली आहे. या बालाजीच्या याच्यात काय आहे, तंत्रशास्त्र, मुद्रा तंत्र हे सुद्धा एक शास्त्र आहे. मग धर्मराजानं विचारलं, महाराज मला तंत्रशास्त्र ऐकायचं आहे.
आचाराचं असं नाही, धर्मराजा मोठे आहे. मग ते म्हणाले, मरीची, अत्री, अंगिरस, पुलस्य, कुल, कृतू आणि महातेजस्वी ऋषी वशिष्ठ या 7 ऋषींचं तर्पण केल्यानं माणसाला तंकश्राद्ध साध्य होतं. हे 7 ऋषी आहे, म्हणून सप्त ऋषीच्या पूजनानं माणसाचं तंत्र जे आहे ते साध्य होतं. आपण काय करतो, याची ऐकलेली पूजा ते नाही बदल करणार. आता बा तुम्ही हे हवेलीचं मंदिर आहे ना, तिथे कळस नसणार म्हणजे नसणारच. ते डिजिटल नामूक नाही, बिलकुल नाही. घरासारख्या देव राहतील, त्यांचे देव संध्याकाळी 7 वाजता झोपणार. 7 नंतर तिथे कोणीच दर्शनाला जाणार नाही, कारण देवाचं बाल स्वरूप आहे. आपल्याकडे कधी संध्याकाळी काय जास्त झालेलं दिसतं ना, पैसे पैसे नको आहे, तिथे तसं नाही चालत. वृंदावनामध्ये सुद्धा मंदिर ते 7ला म्हणजे 7ला बंद होते, असं नाही. आपल्या पंढरपुराच्या 3 तासाच्या 1च तास ठेवला होता. काय 24 तास करतात, कशा करता रिकामी कामं आहे नाही, असं नाही करायचं. बालाजीला 1च तास राहिला, नाही तर 12 ते 2 होतं. 2ला संन्यासी लोक दर्शन करायचे, फक्त संन्यासी. आता संन्याशांना अर्धाच तास ठेवला आहे. संन्यासी समोर आल्याशिवाय देवाला बल येत. सत्यगुरु राय कृपा मग केली, तरी नाही घडली सेवा काही. भोजना